तर आजचा एक्सप्लेनर आम्ही घेऊन आलेलो आहोत थेट युनिव्हर्सिटीमधून। 2003 साली ऋतिक रोशनचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, कोई मिल गया नावाचा हा चित्रपट। त्या चित्रपटात ऋतिक रोशन हिरो असला तरी सुद्धा या चित्रपटाचा खरा नायक होता तो जादू। त्या चित्रपटात जादू हा एलियन म्हणजे परग्रहावरून पृथ्वीवरती आलेला होता। जादू ही त्या चित्रपटामधली एक फॅन्टसी होती, एक गंमत होती। मात्र आपल्या सगळ्यांनाच एलियन बद्दल, स्पेसशिप्स बद्दल प्रचंड उत्सुकता असते। एलियन्स खरंच आहेत का या प्रश्नाचं अगदी लहान मुलांपासून ते नासा पर्यंत सगळ्यांनाच कुतूहल आहे। या कुतूहलाच्या शोधामध्येच माणूस गेली कित्येक वर्ष विविध प्रयोग करतोय, शोध घेतोय। गेली लाखो करोडो वर्ष अव्याहात अवकाशामध्ये वावरणाऱ्या ग्रहताऱ्यांबद्दल कायमच मानवाला उत्सुकता राहिलेली आहे। हे ग्रहतारे कुठून आले, त्यावरती मानवी वस्ती आहे का, या सगळ्याबद्दल कायम गूढ वाटत राहिलंय। पृथ्वी वगळता आणखीन कुठे जीवसृष्टी आहे का, त्याचा शोध गेल्या कित्येक काळापासून मानव घेतोय। आणि हा शोध घेता घेताच एक महत्त्वाचा पुरावा शास्त्रज्ञांना सापडलाय। महत्त्वाचं म्हणजे जीवसृष्टीबद्दलचा आत्तापर्यंतचा हा सगळ्यात भक्कम पुरावा असल्याचं सांगितलं जातंय। हा पुरावा कुणी शोधून काढला, तर त्याचं उत्तर आहे लंडनमधल्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीनं। एलियन्स असल्याचे पुरावे कुठे सापडलेत पाहूया। स्पायरल अवकाशगंगेमधल्या एका ग्रहावरती जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे। अवकाशातल्या जेम्स वेब या अवकाश दुर्बिणीमधून या ग्रहाचं निरीक्षण करण्यात आलं। नासानं जेम्स वेब अवकाश दुर्बीण 2022 मध्येच अवकाशामध्ये बसवलेली आहे। पृथ्वीपासून 10 लाख किलोमीटरवरती ही दुर्बीण आहे। या दुर्बिणीमधून जो डाटा पाठवण्यात आला त्या डाटाचा अभ्यास केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेला आहे। ज्या ग्रहावरती जीवसृष्टी सापडल्याचा अंदाज आहे तो ग्रह आपल्या पृथ्वीपासून तब्बल 124 प्रकाश वर्ष दूर आहे। आपल्या सूर्यमालेमध्ये किंवा सूर्यमालेबाहेर आणखीन कुठल्या ग्रहावरती जीवसृष्टी आहे का याचा अभ्यास वर्षानुवर्ष सुरू आहे। केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या या नव्या निरीक्षणामुळे विज्ञान क्षेत्रामध्ये या ग्रहाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे। ज्या ग्रहावरती जीवसृष्टी आहे असं नव्या संशोधनामधून समोर आलेलं आहे त्या ग्रहाचं नाव K218b असं आहे। या ग्रहावरती याआधीही पृथ्वीवर सापडणाऱ्या काही जीवांसारख्या आकृती दिसल्याचं सांगितलं जातं। तसंच या ग्रहावरती 2 अशी संयुग सापडलेली आहेत जी संयुग फक्त जीवसृष्टी निर्माण करू शकतात। या ग्रहावरती पोहोचून अभ्यास करायचं म्हटलं तर 125 वर्षांपेक्षाही जास्त काळ लागू शकतो। हा जो K218b ग्रह आहे तो पृथ्वीपेक्षा आकारानं दुप्पट आहे, तर त्याचं वजन पृथ्वीच्या 8 पट आहे। या ग्रहावरती पाणी द्रव रूपामध्ये ठेवण्याचं सामर्थ्य आहे। 2023 मध्ये याच K218b ग्रहावरती मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड सापडल्याचा केम्ब्रिज मधल्या शास्त्रज्ञांचा दावा आहे। आणखीन महत्त्वाचं म्हणजे या ग्रहावरचं वातावरण हे अति उष्ण नाहीये आणि अति थंडही नाही, त्यामुळे जिथे जीवसृष्टी या ठिकाणी तग धरू शकते असं सांगितलं जातंय। या ग्रहावरती मोठ्या प्रमाणात पाण्याचे साठे आणि वातावरणामध्ये हायड्रोजन सापडल्याचंही निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे। या ग्रहावरती जीवसृष्टी असू शकते असा अंदाज या सगळ्या कारणांमुळे आधीच लावण्यात आलेला होता। मात्र या ग्रहाबद्दल आणखीन एक नवं गूढ उकललेलं आहे। यामुळे या ग्रहावरती जीवसृष्टी असण्याची शक्यता बळावलेली आहे। हा ग्रह फक्त जीवसृष्टीसाठी पोषकच नाहीये, तर या ग्रहावरती बऱ्याच काळापासून जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचं आता बोललं जात आहे। या ग्रहाबद्दल नवं गूढ उकललेलं आहे आणि ते कुठे उकललेलं आहे आपण जाणून घेऊयात। शास्त्रज्ञांना K218b या ग्रहाच्या वातावरणामध्ये डायमिथाइल सल्फाइड आणि डायमिथाइल डायसल्फाइड अशी 2 कंपाऊंड्स म्हणजे संयुग आढळलेली आहेत। पृथ्वीवरती ही डायमिथाइल सल्फाइड आणि डायमिथाइल डायसल्फाइड संयुग आढळतात। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवसजीवांकडून या दोन्ही संयुगांची निर्मिती शक्य आहे। आणखीन महत्त्वाचं म्हणजे या संयुगांचं प्रमाण पृथ्वीच्या वातावरणापेक्षा K218b ग्रहाच्या वातावरणामध्ये कित्येक पटीनं जास्त आहे। K218b ग्रहावरती जीवसृष्टीचे संकेत मिळणं म्हणजे नक्की काय हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात। प्रोफेसर निकू मधुसूदन आणि त्यांच्या टीमने JWST या स्पेस टेलिस्कोपच्या साहाय्याने काही ऑब्झर्वेशन घेतली आणि ती ऑब्झर्वेशन्स त्यांनी आपल्यापासून 125 लाईट इयर दूर असलेल्या एका ग्रहाची घेतली, ज्याला आपण एक्झोप्लॅनेट असं म्हणतो। आणि या एक्झोप्लॅनेटचं नाव आहे K218b। तर या ग्रहाची जेव्हा त्यांनी स्पेक्ट्रोस्कोपी केली, म्हणजे जेव्हा त्यांना स्पेक्ट्रम मिळाला त्या ग्रहाचा, तर त्यात त्यांना 2 मॉलिक्युल्स दिसून येत आहेत मुख्यतः। आणि ते 2 मॉलिक्युल्स कोणते, तर एक DMS मॉलिक्यूल आणि एक DMDS मॉलिक्यूल। DMS म्हणजे डायमिथिल सल्फाईड आणि DMDS म्हणजे डायमिथिल डायसल्फाईड। तर या 2 मॉलिक्युल्सचं वैशिष्ट्य असं की हे 2 मॉलिक्युल्स पृथ्वीवर विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया प्रोड्यूस करतात। त्यामुळे आता असा
त्यामुळे 2 शक्यता यातून समोर येत आहेत. एक तर तिथे त्या ग्रहावर असं काही लाईफ किंवा जीवसृष्टी अस्तित्वात आहे का, किंवा अशी कोणती अननोन फिजिकल प्रोसेस आहे जी आपल्याला माहीत नाही आहे या मॉलिक्युल्सना प्रोड्यूस करण्यासाठी. तर या सगळ्या संकेतांमुळे किंवा निरीक्षणांमुळेच या ग्रहावरती एलियन्सचं अस्तित्व असण्याची शक्यता आहे आणि इतर ग्रहांवरच्या जीवसृष्टीबद्दलच्या संशोधनामधला हा माइलस्टोन असल्याचं शास्त्रज्ञ निक्कू मधुसूदन यांनी म्हटलेलं आहे. निक्कू मधुसूदन हे भारतीय शास्त्रज्ञ या ग्रहाचा अभ्यास करणाऱ्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधल्या टीममधले एक प्रमुख संशोधक आहेत. शास्त्रज्ञांना K2-18b या ग्रहाबद्दल अवकाशातल्या दुर्बिणीनं पाठवलेल्या डाटामधून सापडलेली ही काही माहिती आहे, काही संकेत आहे. त्या आधारे जीवसृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मात्र विज्ञानाला कायमच भक्कम पुरावा लागतो. माहितीची कित्येक वेळा पडताळणी, त्यावरती असंख्य प्रयोग केल्यानंतरच विज्ञान एखाद्या ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचतं. त्यामुळे K2-18b ग्रहावरती खरंच एलियन्स आहेत का यावरती अजून बराच अभ्यास होणं गरजेचं आहे. माणूस अगदी अश्मयुगीन काळापासून सामाजिक प्राणी आहे, म्हणजेच तो पूर्वीपासूनच गट करून राहतो. तो कायम सोबत शोधत असतो आणि त्यामुळेच पृथ्वीच्या बाहेर सुद्धा कुणी राहतंय का, कुणी जगतंय का याची माणसाला सुद्धा प्रचंड उत्सुकता आहे. म्हणूनच परग्रहांवरच्या जीवसृष्टीबद्दल या आधी सुद्धा बरीच संशोधनं करण्यात आलेली आहेत. 2011 मध्ये अंटार्क्टिकमध्ये सापडलेल्या उल्कांमध्ये DNA म्हणजेच डीऑक्सिरायबोज न्यूक्लियर ऍसिडचं अंश सापडल्याचं नासानं सांगितलेलं होतं. DNA हे ऍसिड मानवी शरीरातल्या पेशींमध्ये आढळतं. 2012 मध्ये दूरवरच्या एका ताऱ्यावरती RNAचं अस्तित्व आढळल्याचं कोपनहेगन युनिव्हर्सिटीनं सांगितलेलं होतं. RNA म्हणजे रिबोन्यूक्लियर ऍसिड हे सुद्धा सजीवांमध्येच आढळू शकतं. 2023 मध्ये शनीचा उपग्रह एन्सिलँड सभोवतालच्या वातावरणामध्ये सुद्धा जीवसृष्टीशी संबंधित काही रेणू सापडल्याचं अंतराळवीरांनी सांगितलेलं होतं. 2024 मध्ये सुद्धा सापडलेले 5 ग्रीन हाऊस गॅसेस इतर ग्रहांवरच्या जीवसृष्टीचे संकेत देत होते. आता K2-18b या ग्रहावरती जीवसृष्टीचे संकेत मिळतात. याआधी जीवसृष्टीचे जे काही संकेत सापडलेले आहेत त्याबद्दल शास्त्रज्ञांना काय वाटतं हे सुद्धा जाणून घेऊयात. पृथ्वीला पूरक असणारे मॉलिक्युल्स किंवा पूरक असणारं जे वातावरण अपेक्षित असतं ते वातावरण काही ग्रहांवर आपल्याला दिसून येतं. जसं मंगळावर क्युरिओसिटी रोवरच्या ऑब्झर्वेशनमधून असं दिसून आलं की त्याच्या दगडांमध्ये, मंगळाच्या दगडांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड दिसून येतो. तर हा कार्बन डायऑक्साईड तिथं येण्यासाठी मंगळावर खूप वर्षांआधी जीवसृष्टीला पूरक असं वातावरण तिथे अस्तित्वात होतं का असा प्रश्न विचारला जातो. तसेच ज्युपिटरच्या एका उपग्रहाच्या जमिनीखाली सॉल्टी वॉटरचा मोठा ओशियन असण्याची शक्यता वर्तवली जाते. तसेच सॅटर्नचा एक उपग्रह आहे, त्याच्या जमिनीखाली जो समुद्र आहे तो जीवसृष्टीसाठी हॅबिटेबल होऊ शकतो का या दृष्टीने काही संशोधन सुरू आहे. याआधीही परग्रहावरच्या जीवसृष्टीबद्दलचे असे अनेक दावे अंतराळवीरांनी, संशोधकांनी केले आणि नंतर वैज्ञानिकांनी संशोधनामध्ये हे दावे खोटेही निघालेले आहेत. सध्या K2-18b ग्रहावरती जीवसृष्टी असल्याच्या संशोधनाबद्दल केम्ब्रिज युनिव्हर्सिटी 97.60% ठाम आहे. तरी सुद्धा त्याची 100% खात्री करण्यासाठी अनेक संशोधनं, बराच अभ्यास करावा लागेल. कारण एखाद्या अंदाजाची किंवा अभ्यासाची विज्ञान शेकडो वेळा पडताळणी करतं, त्यावरती अभ्यास करतं आणि मगच सत्य मानतं.